by doing this, we will not be a successful person, and that is the quality. Another quality is a plain person. आपण plain आहोत का? Ask yourself. Really we are plain people? आपण बाळा मैत्रीण ओके, त्यांनी तुम्हाला जेवायला बोलवलं 5 स्टार हॉटेलमध्ये. मेनू कार्ड दोघांच्याकडे दिलं, तुम्ही कुठे बिल ते देणार? मेनू कार्ड तुमच्याकडे दिल्यानंतर तुम्ही कुठे पाहणार मेनू कार्डची? बघा, आणि तुम्ही बिल देणार असाल तर रेट कुठला कमी आहे? आणि मैत्रीण बिल देणार असेल, किती कापता येते? Forget it, the fun part. What I mean to say, I should be plain. माझी मैत्रीण जेवण देणार आहे, तिच्या बिचारीच्या जादा पैसे खर्च होऊ नयेत, मला कुठलं आवडतं आणि कुठलं अफोर्डेबल आहे, I have to manage. And when I am very plain, enough plain, then only I will be successful person. इथे डिबेट होऊ शकतो, सर प्लेन राहिलो तर जगणंच अवघड आहे. I know very well. But as much as possible. मी सर फसवायचा, पाटील सरना फसवायचा प्रयत्न केला, किती दिवस फसवे? 1 time, 2 times, 3 times, but not later on. One day you will realize Gurav is a bogus person. So जितकं प्लेन राहता येईल तितकं राहा. आयुष्यामध्ये खूप चॅलेंजेस आहेत. आता तुम्ही करिअरला सुरुवात करता आहात, MBA झाल्यानंतर नोकरी मिळवणं, मिळवलेली टिकवणं, या नंबर ऑफ चॅलेंजेस आहेत. आणि या चॅलेंजेस मध्ये आपण किती लॉयल आहोत, आपण किती प्लेन आहोत, ही क्वालिटी या रिचमॉन्ड खेतान सरांच्याकडे असल्यामुळं ही प्रूव्ड हिमसेल्फ सिस्टमॅटिक. हाऊ वी आर सिस्टमॅटिक. हो गया, चला 1 मिनिट फास्ट, 1च मिनिट द्या. यू हॅव टू ड्रॉ समथिंग. 1 मिनिटामध्ये चांदण्या काढायच्या आहेत. युअर टाइम स्टार्ट्स. ड्रॉ दी स्टार्स. अ मिनिट. 5 सेकंड्स आर ओव्हर. 10 सेकंड्स. 15, 20, 25. You are drawing the stars. 25, 30, 35 seconds. 40 seconds. 45, 50, 55 seconds are over. 60 seconds are over. Please stop. My dear students, count how many stars you are able to draw in a minute. 10. Note down. कितना? 17. 17. Note down, please. 28. किती काढलेत बाळा आपण? 31. Very fantastic. आपणच काढलात की मदत घेतला? 30. LLB फारच हुशार आहेत. LLB मीन्स लॉर्ड ऑफ लास्ट बेंच. ओके, गुड गुड गुड. बाळांनो, मी परत 1 मिनिट देणार आहे, परत चांदण्या काढायच्या आहेत. ओके, युअर टाइम स्टार्ट्स. ड्रॉ दी स्टार्स अगेन. 5 seconds are over. 10 seconds. 15. 20, 25, 30, 35, 40, 45 seconds are over. 50, 55 seconds. 60 seconds are over. Please stop. Please count how many stars you are able to draw at second time. 2 वेळेला आपण चांदण्या काढल्या, फर्स्ट अँड सेकंड. 1 minute I offered for every time. फर्स्ट अँड सेकंड. माझा प्रश्न आहे, केव्हा तुम्ही जादा स्टार काढू शकला? फर्स्ट अँड सेकंड. माय क्वेश्चन इज व्हाय? एनीबडी? प्रॅक्टिस. करिअर करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी, पुढे जाण्यासाठी, कर्तृत्ववान होण्यासाठी
तुमचं नाव आदराने इतरांनी घ्यावं असं वाटत असेल तर प्रॅक्टिस करा. बघा, भाकरी केली होती पहिल्यांदा, दुसरी, चौथी, पाचवीत असताना, सातवीत असताना भाकरी कशी झाली होती? अमिबासारखी झाली होती. आईनं बघितल्यानंतर काय म्हणाली होती आई? दुसऱ्याच्या घरी दिवे लावायला जाणार आहे, चांगली काय? बाबांनी जेव्हा भाकरी बघितली होती तेव्हा बाबांनी आपल्या लेकीची भाकरी म्हणून आवडीनं खाल्ली होती आणि आता छान भाकरी करतात बिकॉज ऑफ प्रॅक्टिस. डू द प्रॅक्टिस. Forget it, the funny example. Why I'm narrating this example? We should be very, very systematic. And when we are systematic, for becoming a systematic, practice is required. If we are not doing the practice, we will not be a systematic person. आणि काय शिकलो बाहेर? मी दिवसा लोकांना चांदण्या दाखवतो. आणि काय शिकलो? वन इज प्रॅक्टिस. त्यांनी सांगितलं. नेक्स्ट, इथे टीम वर्क कसलं? हा नाही नाही, आता स्टार मध्ये व्हॉट वी लर्न? टाइम मॅनेजमेंट. पहिल्या वेळेला वी नॉट एबल टू मॅनेज टाइम व्हेरी इफेक्टिव्हली, बट सेकंड टाइम we trying our level best to manage the time, as many as more we started drawing the stars. मग यश मिळवण्यासाठी टाइम मॅनेजमेंट करणं आवश्यक आहे. प्रत्येक माणसाला ठराविक 84 लाख श्वासोश्वास दिलेले आहेत एव्हरीबडी. सो हाऊ वी आर मॅनेजिंग द टाइम? टाइम मॅनेजमेंट बोनापार्ट नेपोलियनने विधान केलेलं आहे. कधीतरी परत आलो तर एक 2 तासाचं लेक्चर आहे टाइम मॅनेजमेंट वरती आणि 40 टिप्स आहेत हाऊ टू मॅनेज द टाइम. व्हेन आय एम ट्रॅव्हलिंग ऑल्सो इन अ कार, आय एम डुईंग माय वर्क ऑन माय लॅपटॉप बिकॉज मॅनेजिंग द टाइम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि वेळेचं व्यवस्थापन करणं हे प्रत्येकाचं एक शत्रू आहे. वी आर गोइंग टू मॅनेज द टाइम. इन दिस पर्टिक्युलर गेम, drawing the stars, second time we manage the time, and when we are managing the time, good amount of strategy is required. चक दे इंडिया सिनेमा बघितलाय? लास्ट गोल, पेनल्टी काढणं, गोलकीपर, स्ट्रोक मारणारी ती मुलगी आणि त्यांचा कोच, कुठे स्ट्रोक, पायाचा अँगल, एव्हरीथिंग इज अ टाइम मॅनेजमेंट. And if we are perfect in time management, then only we will be successful person. And that is the quality of this bridge Monketa by way of strategy. When we are effective strategy maker, time management is required. शिकाऱ्यानं वेळीच बंदुकीचा चाप ओढला नाही तर त्यालाच शिकार व्हावं लागतं. टाइम मॅनेजमेंट. If hunter is not triggering the button at a right time, he may lose his life. That's why for drawing the stars, second time we tried our level best to manage the time. And when we able to manage the time, good amount of strategy is required. Take it the same example. बाळ भाकरी करताना भाकरी एका ठराविक गतीनं फिरवावी लागते. ज्यादा गतीनं फिरवली तर पोळपाटावरून बाहेर जाते आणि हळू फिरवली तर चिकटते. माझा भाकरी करायचा व्यवसाय नाही. अदरवाईज पाटील सर म्हणतील त्यांची मिसेस बहुतेक भाकरी बनवायला लागते. एव्हरीवेअर देयर इज अ टाइम मॅनेजमेंट. यशस्वी होण्यासाठी वेळेचं व्यवस्थापन करा. बाळांनो किती तास व्हॉट्सअपवर असतात? सर माझी विद्यापीठातला सर्वे केलाय 10,000 मुलांचा. मी 7 तास ऍव्हरेज मुलं व्हॉट्सअपवर आहे. तुम्ही किती वेळ असतात? नो, आय एम नॉट अगेन्स्ट द टेक्नॉलॉजी. आय एम नॉट सेइंग डोंट यूज, बट यूज फॉर अकॅडमिक पर्पज, यूज फॉर युअर डेव्हलपमेंट. यूज. आपण 8 तास असतंय का?
तुम्ही या अननेसेसरी काय करतात मुलं, काहीतरी पाठवायचं वर्गात, मुलं पाठवतात काहीतरी. पाठीमागची उदाहरण ना तुम्ही नव्हे, कोल्हापूरची. आणि या मध्येच बघतात आणि हसायला लागतात. बिचारे सर शिकवतात ते का असतात ते समजतच. डोंट डू दिस. तुम्ही नव्हे, कोल्हापूर. कोल्हापूरला म्हणतो पंढरपूर. अनावश्यक वेळ घालवू नका, यशस्वी होणार नाही. आयुष्य फार लहान आहे, कमी वेळ आहे, प्रचंड निगेटिव्हिटी भरलेली आहे सगळ्या बाजूनी. मिनिट आणि मिनिट काम केलं तर यशस्वी होणार. सरांनी पाटील सर काय काय ओळख करून देत होते. मी ओळख करून देत नाही माझ्या स्लाइड मध्ये. मी फक्त AM गुरव एवढंच लिहितो, डॉक्टर पण लिहित नाही. पण मी महाराष्ट्रात सर्वात जास्त शिकलेला प्रोफेसर आहे कॉमर्स आणि मॅनेजमेंट. MBA आहे, MSW आहे, MPhil आहे, नेट आहे, 2 वेळा MCOM आहे, 3 PhD आहे, 2 डिलीट आहे, ADR आहे, अनेक डिग्र्या, 15 मायनर आणि 5 मेजर रिसर्च प्रोजेक्ट्स आहेत, 58 पुस्तकं लिहिलेली आहेत. ऑथर आणि प्रौढी म्हणून नव्हे, 28 वर्ष शेती केलेली, 12 गाईंचं शेण काढलेलं आहे, 28 वर्ष गवत कापलेलं. अजूनही हात माझे काळे आहेत, दगडासारखे आहेत, तरी देखील मी 1 नंबरला. वेळ तुम्ही कसा मॅनेज करा. सगळ्यांना तितकाच वेळ दिलेला, कमीत कमी वेळेमध्ये, उपलब्ध वेळेमध्ये हाऊ यू आर गोइंग टू मॅनेज. दॅट इज द नेसेसिटी, दॅट इज द क्वालिटी ऑफ द स्ट्रॅटेजी. गुड अमाउंट ऑफ स्ट्रॅटेजी मेकिंग इज रिक्वायर्ड. व्यूहरचना. यू टेक द एक्झाम्पल ऑफ रामायणा. यांना IKS असणार ना, इंडियन नॉलेज सिस्टीम पेपर कुठल्या वर्गाला आहे आमच्याकडे? सेकंड इयरला. आय रोट ए बुक ऑन IKS. महाभारत कुणामुळे घडलं? माझ्यामुळे तरी नाही. द्रौपदीमुळे घडलं का? बघा, द्रौपदीने अपमान केला होता कर्णाचा, बरोबर आहे ना? म्हणून कर्ण चिडून होते, म्हणून बघा, कर्णाचा अपमान केला नव्हता. मॅरेजच्या वेळेला सूत पुत्राला मी वरमाळा घालणार आणि अपमान केला होता. मॅनेजमेंट. महाभारत गांधारीमुळे घडलं का? बघा, कारण तिला डोळे होते, नवरा आंधळा होता धृतराष्ट्र, त्याची खुन्नस म्हणून स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली का? आणि मग ते कौरव बिघडले का? आणि मग महाभारत घडलं. महाभारत पितामह भीष्मामुळे घडलं का? अंबा, अंबिका आणि अंबालिका 3 राजकन्या त्यांनी पळवल्या. त्या 3ही म्हणाल्या तुझ्याशी लग्न करतो, पण तुझ्या त्या भावाशी करणार नाही. त्यावेळेला त्यांनी भीष्म प्रतिज्ञा केली, मी लग्न करणार नाही आणि राज्यावर बसणार नाही. त्यांनी तसं केलं नसतं तर ते राज्यावर बसले असते, धृतराष्ट्र राज्यावर आले नसते आणि महाभारत घडलं नसतं. महाभारत कोणामुळं घडलं? स्ट्रॅटेजी, मॅनेजमेंट. महाभारत कुंतीमुळे घडलं का? बघा, पांडव, कुंती. पहिला पांडव सूर्याची उपासना केली, लग्नापूर्वी बाळ जन्माला आलं, त्याला सोडून दिलं. कारण त्यांनी तसं केलं नसतं तर कर्ण जन्माला आला नसता, कर्ण जन्माला आला नसता तर दुर्योधनाला मिळाला नसता, दुर्योधनाला मिळाला नसता तर त्याची ताकद वाढली नसती, त्याची ताकद वाढली नसती तर युद्ध झालं नसतं. महाभारत पुन्हा माझ्यामुळे अजिबात महाभारत कर्णामुळे घडलं का? सॉरी, कृष्णामुळे घडलं का? ते सेटल करू शकले असते, मिटवू शकले असते. मग
महाभारतामध्ये शकुनी मामामुळे महाभारत घडलं का? बघा, त्याचाही अपमान झाला होता, बहिणी बरोबर आलेला आपण. वाय एम टेलिंग दिस, कृष्णाच्या पायाजवळ कोण बसले आणि डोकीजवळ कोण बसले? मग अर्जुन पायाजवळच का बसले? स्ट्रॅटेजी. पहिलं लक्ष कुणाकडे गेलं? आणि तुला काय मागायचं ते माग. त्यावेळेला अर्जुनाने फक्त तू हवा आणि मग दुर्योधनाने तुमचं सगळं सैन्य हवं. हाऊ द स्ट्रॅटेजी. तुम्ही व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी आहात, भविष्यामध्ये मोठे मॅनेजर सीईओ होणार आहात, एवढी होणार ना. तर आपली स्ट्रॅटेजी कशी असावी, दॅट वी लर्न. Another thing, not disturbing others and employee oriented. This is the quality of this great personality. Take it an example. Rajinikanth, at the age of 25, he was the bus conductor, and right now he is a superstar in the film industry. Bill Gates, I didn't even complete my university education. That's a विधान आहे, and you know very well who is the Bill Gates. धीरूभाई अंबानी पेट्रोल पंप वरती पेट्रोल सोडून देणारे कामगार होते, राइट? ही इज अ रिलायन्स. सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, A.R. Rahman and many more. Why I'm telling these all examples, its basic reason is how they made their career. That is very, very important. Amazon. One more story, we will take it and we will stop. I'll skip some stories. एकोणीसशे मध्ये जन्माला आलेले हे ग्रस्त 1940 मध्ये आई वडिलांनी डायव्हर्स घेतला. वय 3 वर्षाचं. या मुलाच्या डोक्यावरती परिणाम झाला. या मुलाचा सांभाळ आजीनं केला. आयुष्यभर या मुलाने लग्न केलं नाही. बऱ्यापैकी फॅमिलीमध्ये हा जन्माला आलेला मुलगा BSc पर्यंत शिकला. renowned businessman म्हणून करिअर केलं. is none other than the late great Ratan Tata. What are the qualities? Tata Steel त्यांचं करिअर कसे डेव्हलप झाले यांच्या क्वालिटीज. पहिली क्वालिटी आहे, टाटा सॉल्ट टू सॉफ्टवेअर तयार करतात. पहिली क्वालिटी आहे सेल्फ इंट्रोस्पेक्शन. मुद्दा मी वेगळ्या रंगामध्ये लिहिलेली आहे. आपण आत्मपरीक्षण करतो का? आर वी डूइंग द सेल्फ इंट्रोस्पेक्शन? आन्सर इज नो, एक्सेप्ट एक्सेप्शन्स. माय डिअर फ्रेंड्स, if you want to be a successful person, we have to do the self introspection. Another quality, no marriage. माझं काही म्हणणं नाही. नो प्रॉपर्टी मेकिंग इंटरेस्ट. बरेच लोक सर फक्त आणि फक्त प्रॉपर्टी करायच्या मागे लागतात आणि त्याच्यामुळे यश मिळत नाही. आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या यशाच्या अनेक कारणापैकी एक महत्त्वाचं कारण आहे की डोंट हॅव एनी इंटरेस्ट टू मेक. मी कुठल्या पक्षाचा नाही, अदरवाइज यू टेक इट. यू टेक अनदर एक्झाम्पल. आदरणीय राहुल गांधी साहेब. सी जस्ट इमॅजिन, मी कुठल्या पक्षाचा नाही, आपण मॅनेजमेंट स्टुडंट. वय किती असं वाटतं? 54-55. लग्न नाही, खूप प्रॉपर्टी आहे. आजी गेली, बरोबर आहे ना, वडील गेले टेररिस्ट याच्यामध्ये, आई कॅन्सर आहे. ऑल्दो ही बरोबर जो पॉलिटिकल आय विल नॉट टॉक. व्हॉट आय एम टेलिंग, आदरणीय पंतप्रधान महोदय, या नंबर ऑफ पीपल आर देयर, गुड पीपल आर देयर. व्हाय आय एम टेलिंग दिस, if we are continuously behind the property, पैसे पगार बंगला गाडी, then we unable to make the career. आपण चुकीच्या दिशेला जायला लागतो किंवा ट्रॅप व्हायची शक्यता असते. दॅट इज द क्वालिटी ऑफ दिस ग्रेट बिझनेस पर्सन रतन टाटा. गुड स्ट्रॅटेजी मेकर, प्रोफेशनल मॅनेजमेंट, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज अँड व्हॅल्यूज. कधीही त्यांनी त्यांच्या व्हॅल्यूज सोडल्या नाहीत. आपली मूल्य सोडता कामा नये.
नैतिकता सोडता कामा नये. Values we have to follow. Ethics we have to follow, and that is the quality of this great business person. He created a Tata culture आणि नॅनोच्या वायपर वरती त्यांनी 40 एक पेटंट घेतलेले आहे. Just imagine how the brilliance is there, how the ideas are there, how the thoughts are there, and when we are thinking in a different way, out of the box, then definitely we able to make it a good amount of career. तुमचे काही प्रश्न असतील? आता कुठे 123 ला 450-500 स्लाइड्स आहेत, 100 एक स्टोरीज आहेत. मुद्दाम मी ह्या स्टोरीज निवडल्या आपल्यासाठी की जेणेकरून त्याद्वारे तुम्हा मित्रांना प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या क्वालिटीज आपण थोड्याशा आत्मसात करू शकू का. या सगळ्या मान्यवरांच्या क्वालिटीज मध्ये थोड्या क्वालिटीज आपण जर घ्यायचा प्रयत्न केला तर वी विल बी अ सक्सेसफुल पर्सन इन आवर करियर अँड डेफिनेटली आवर पेरेंट्स विल फील प्राऊड. Yes, he or she is my son, my daughter, and that purpose I selected this topic. With the permission of the respected teachers, that any one or two questions. बोर झालं नाही ना? एखादा प्रश्न? बाळ आपल्याला काही प्रश्न विचारा सापडला? बोल बाळ. टीम मॅनेजमेंट टिप्स, टाइम मॅनेजमेंट टिप्स सांगा. म्हणजे 40 टिप्स वगैरे एक दोन टिप्स सांगा. टाइम मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन. टाइम मॅनेजमेंट इज अ प्रॉब्लेम ऑफ एव्हरीवन. हाऊ टू मॅनेज द टाइम. देर आर डिफरंट रीजन्स which are wasting the time, and on the basis of reasons of wasting the time I listed out some tips. 40 tips are there. I will narrate 4 or 5 tips. First tip, नाही म्हणायला शिका. याचा अर्थ आई बाबा अभ्यास कर नाही असा नव्हे. नाही म्हणायला म्हणजे या मैत्रिणीला नाटक आवडतं उदाहरणार्थ आणि या मैत्रिणीला सिनेमा आवडतं. दोघी खास फ्रेंड्स आहेत. या नाटक बघायला जातात, म्हणतात चल माझ्या बरोबर. या सिनेमा बघायला जातात, चल माझ्या बरोबर. यांचे 4 भाऊ 4 बहिणी आहेत उदाहरण. त्या सगळ्या भावा बहिणींचे लग्न करायला ह्या पण चालल्या. यांचा वेळ जातो. त्यामुळं नाही. याचा अर्थ माणूसकान होणे नव्हे, पण आय एम वेस्टिंग अननेसेसरी टाइम. फिरायला जाऊया म्हणाल, से आय हॅव टू से नो. पाटील सरने मुद्दा म्हणून मला बोलवलंय तर सर मी विचार करतो बिकॉज आय हॅव टू ट्रॅव्हल. मिनिमम 3 hours ट्रॅव्हलिंग इज देअर फ्रॉम कोल्हापूर टू दिस प्लेस. सो नाही म्हणायला शिका जिथं जिथं शक्य आहे. नाही म्हटलं तरी रिलेशन्स पॉइंट होणार नाही तिथं. दिस इज द फर्स्ट टिप. सेकंड टिप, एकाच वेळेला 2 गोष्टी करायचा प्रयत्न करा. सेकंड टिप, मी आता प्रवास करत असताना लॅपटॉप उघडतो, माझ्याकडे कोरे पाटकोरे कागद असतात. पेननं लिहिणं प्रवासामध्ये शक्य नसतं कारण हँडरायटिंग येत नाही. त्यामुळे नेहमी गेली 38 वर्ष माझ्याकडे लीड पेन्सिल असते. ही लीड पेन्सिल आहे. खिशामध्ये माझ्या 38 वर्ष हा खोड रबर असतो. खिशामध्ये 38 वर्षे माझ्याकडे याच्यातल्या लीड्स असतात. ही लीड्स कारण प्रवासामध्ये देखील मी नोट्स काढतो, म्हणून मी 58 पुस्तकं लिहू शकलो. एकाच वेळेला 2-2, 3-3 कामं करायला लागतात तर आपण यशस्वी होतो. सो सेकंड टिप इज शक्य असेल तिथं एकाच वेळेला 2 कामं करा. म्हणजे जेवत असताना देखील तुम्ही एखादं पान पालतला. हे सायंटिफिकली मेडिकल सायन्सनं बरोबर काय चूक हे वादात येत आहे, पण वी हॅव टू ट्राय. आता तुम्ही बसनी प्रवास करत असाल, प्रवास तर चालू आहे, 5 शब्द पाठ करा किंवा तुमचे एखादे नोट्स अभ्यासा, वाचन करा. दॅट इज नेसेसरी. यू हॅव टू मेमराइज. द सेकंड टिप, शक्य आहे की शक्य नाही? नाही. ड्रायव्हिंग करताना मी जेवणार आहे, अपघात होईल. सो विच इज पॉसिबल, ट्राय टू डू. थर्ड टिप, वेळेचं व्यवस्थापन करण्यासाठी 3 किंवा 3 पेक्षा कमीच मित्र किंवा मैत्रिणी असावे. याचा अर्थ असा नव्हे 4थी मैत्रीण भेटली की दगड मारणार का, असा नव्हे.
समजा माझे 100-50 मित्र आहेत आणि मी 50 मित्रांच्या वेगवेगळ्या फंक्शनला जायला लागलो तर मला वेळ पुरे होईल का? नाही होणार ना, नाही होणार. हा याला ठीक आहे, जाईल मी करतो, ज्या गावात जाईल तिथे शक्य असेल त्यांना फोन करतो, भेटायला बोलत सर नाही शक्य, वेळेच्या मर्यादा आहे. बिकॉज वी हॅव टू मॅनेज दॅट. 3 किंवा 3 पेक्षा कमी मित्र किंवा मैत्रिणी असाव्या. दिस इज द थर्ड केस. फोर्थ वन, ट्राय टू मिनिमाइज द स्ट्रेस. तणाव जो असतो तो तणाव तुमच्यावरचा किती कमी करता येईल तेवढं कमी करणं आवश्यक आहे. तणाव असणं आवश्यक आहे. परत कधी बोलवला तर स्ट्रेस मॅनेजमेंट वरती बोलेल. एक 2-3 तास, 2-250 स्लाइड्स आहेत. बिकॉज स्ट्रेस इज व्हेरी मच रिक्वायर्ड. तणाव हा आवश्यक आहे. बाळा आता अभ्यास करायला लागला तर अभ्यास होतो का? घरात टीव्ही लावलेला आहे, होतो नाही? बघा, उद्या पेपर आहे आणि बस स्टँड वरती गर्दीत बसलेला आहे आणि पुस्तक उघडलंय, अभ्यास होतो की होत नाही? बघा, उद्या पेपर आहे, परीक्षा आहे, अभ्यास होतो. तणाव असेल तर अभ्यास होतो. सायकलची चेन आहे, त्याला जर तणाव नसेल तर सायकल पुढे जात नाही. तणाव आवश्यक आहे, पण तणाव मॉडरेट आवश्यक आहे. आमच्याकडे 10वी आणि 12वीच्या रिझल्टच्या दिवशी रंकाळा तलावावर पोलिसांचा बंदोबस्त असतो. मॉडरेट स्ट्रेस इज रिक्वायर्ड. आता टाइम मॅनेजमेंट साठी तणाव हवा, एक्सेसिव्ह नाही. एक्सेसिव्ह असेल तर वेळ वाया जातो. म्हणजे मला गडबड असेल आणि बटन घालायचं असेल तर बटन सापडतच नाही. इट इज एक्सेसिव्ह स्ट्रेस. बट आय एम कम्फर्टेबल, विदिन अ सेकंड आय कॅन पुट इट. त्यामुळे तणाव हवा, पण जादा असता कामा नये, वेळेच्या व्यवस्थापनात. ओके, थँक्यू. आणि काही प्रश्न? काही नाही? बोल बा. एनी क्वेश्चन, एनी डॅम क्वेश्चन. 38 वर्ष दुसऱ्यांची मुलं बिघडवतोय. माझी शेवटची स्लाइड असेल तिथं डिक्लेरेशन असतं. डोंट टेक इट एनी स्टेटमेंट, एनी एक्झाम्पल पर्सनली. Otherwise you will put it label, Mr. Gurav is from this party or that party or this belonging from this or no, nothing. I am a teacher of management science. Basically giving the references of all these to motivate my young blood, and they will stand on their own feet. That is the intention. I am very much thankful to Patil sir, Edikar sir, and all. Okay, so now it's time to propose vote of thanks, but we don't want to complete the formalities by proposing vote of thanks. ते माध्यम सांगतात की ऋणामध्ये राहायला आम्हाला आवडेल सरांच्या, त्यामुळं सरांच्या प्रति ऋण व्यक्त करणं, बोलणं थोडंसं जड जाईल. आणि ॲज अ पार्ट ऑफ फॉर्मॅलिटी I would like to extend my sincere thanks on behalf of Senior Faculty, on behalf of the MBA department students and faculty members. सर तुम्ही इथं आलात, ऑनलोबे वेळात वेळ आम्हाला तास 1.5 तास झाला सर तुम्ही सांगताय करायची गोष्टी. अतिशय हसत खेळत तास देतो कधी गेला काळाला नाही. My stamina is 8 hours, non-stop. Sir, on behalf of Sperry family, I would like to request you to keep on visiting the MBA department and motivate students. सरांच्या आणि पाटील सरांच्या परवानगीने आपल्याला म्हणेल केव्हाही काहीही लागलं सरांच्याकडे नंबर आहे, यू कॅन मेक ए फोन कॉल. तुमचं नाव नको आहे, फक्त या संस्थेचा मी विद्यार्थिनी आहे एवढं सांगितलं तरी आय विल हेल्प ॲज मच ॲज पॉसिबल. उद्योजक मी 700 उद्योगांना मदत करतो. 700 मुलं माझी स्टार्टअप अंतर्गत काम करत आहेत. तुम्हाला कोणाला उद्योग काढायचे असतील परत कधीतरी एक 600-700 उद्योग आपापल्या भागामध्ये विच रॉ मटेरियल इज अवेलेबल. मी कॉस्ट अकाउंटंट आहे, मी ICW आहे, त्यामुळं हाऊ टू प्रिपेअर अ प्रोजेक्ट, हाऊ टू सबमिट फंडिंग एजन्सी, वेअर द फिनान्शियल एजन्सीज आर देअर, असं काही 2-4 मुलं जर तुमची इंजिनिअरिंगची
तर आपण त्यांच्यासाठी वन डे वर्कशॉप घेऊ आणि छोटे मोठे उद्योग आपल्याला सुरू करता येईल का? नोकरी मागणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे आपल्याला होता येईल का याचा प्रयत्न तरी करू. इव्हन नोकरीमध्ये देखील आपली एंटरप्रेन्योरशिप मेंटॅलिटी, इनोव्हेटिव्ह मेंटॅलिटी, क्रिएटिव्हिटी मेंटॅलिटी किंवा सृजनशीलता म्हणतो ती नोकरी करत असताना देखील पाहिजे. पाटील सर, उदाहरण सर, कॉलेजकडे येताना हसतमुख चेहऱ्याने येतात का घरी जाताना हसतमुख चेहऱ्याने जातात? आपण कॉलेजकडे येताना हसतमुख चेहऱ्याने येणं आवश्यक आहे. पण जनरली रिव्हर्स दिसतं, कॉलेजकडे येताना एरडेल पिल्यासारखा चेहरा. तुम्ही मुलांनी पण आज मला जायचं आहे, आज मला काहीतरी शिकायचं आहे, माझ्या लायब्ररीत जायचं आहे, आज मैत्रिणीशी मित्राशी गप्पा मारायचा आहे, या विषयावर फालतू गप्पा मारू नका. कुठं ग्रामपंचायतीचं इलेक्शन, इट इज नॉट अवर ब्रेड अँड बटर. यू कॅन टेक द डिस्कशन ऑन करियर, what mentality, how the strategies, the government policies are helping for development of the nation, development of us. अशा प्रकारच्या गप्पा मारा की जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे करिअर करता येईल. त्यामुळं हसतमुख चेहऱ्याने काम करणं ते अत्यंत आवश्यक आहे. कष्ट आहेत, अडचणी आहेत, प्रश्न आहेत, समस्या आहेत. एव्हरीवन इज फेसिंग, अल्दो वी हॅव टू फाइंड आउट द सोल्युशन. वादळात दिवा लावणं आवश्यक आहे, घरात कोणी लावणं. आणि वादळात दिवा लावत असताना वंजळीचाच आडोसा करावा लागतो. काड्यापिटीतली काड्या संपायची शक्यता असते, काडी पेटवल्यानंतर हात भाजायची शक्यता असते. आपण ते स्किल आत्मसात, कधीतरी स्किल वरती बोलेन. मी शिवाजी विद्यापीठाचा 10 वर्षे स्किल डेव्हलपमेंटचा प्रमुख होतो. वर्षाला 1,54,000 मुलांना कमीत कमी 5 तरी स्किल्स मी देत असे. हेतू एकच, आपल्याकडे कुठलं ना कुठलं तरी कौशल्य असावंच. या MBA झाले 90%, पण या 60% झाले पण चांगलं हँडरायटिंग आहे. ते 50% झाले, चांगलं हँडरायटिंग आहे, पॉवर डेकोरेशन चांगलं आहे, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये एक्सपर्ट आहे. नोकरी देणारे यांना देणार नाही, त्यांना देणार नाही, त्यांना देणार आहे. मार्क्स डझंट मॅटर, स्किल्स मॅटर. त्यामुळे बाळांनो, या लेक्चरचं आणखीन एक टेक अवे घ्या. 5 तरी कौशल्य आत्मसात करा. बाळ सरांनी इंडस्ट्रियल व्हिजिट ऑर्गनाईज केली. गोव्याला जायचं ठरवलंय. बाबांच्याकडून 10,000 मागायचे आहे. कसं मागणार, कसं कन्व्हिन्स करणार? बाबा दमून बाबून आले, गाडी पंक्चर झाली, गाम्या गुमवून आले, दारात उभं राहून बाबा 10,000. काय म्हणते बाबा? लांबून जरा पाटील सर दाखव, बघतोच काठी. हाऊ विल कन्व्हिन्स आवर पेरेंट्स टू टेक 10,000? That is the skill. That is कसं सांगतो. दमून भागून आले, थंडी आहे भरपूर, पळत पळत त्यांच्या हातातली पिशवी घेणं,